आजचा एपिसोड मी बघितला असेल तुम्ही. फुलान भांडणं, फुलान झगडे, कॅप्टन्सी टास्क झाला, रेशन टास्क झाला, नॉमिनेशन टास्क झाला, सगळे टास्क एकाच एपिसोडमध्ये. आणि कॅप्टन्सी टास्क संपवल्यानंतर फुल बिग बॉसला पण सोडलेलं नाही आहे लोकांनी. आजच्या एपिसोडमध्ये गौरव वर्सेस अमल हा बराच मुद्दा आपल्याला पाहायला मिळाला. तो स्ट्रगलचा मुद्दा असू द्या, कॅप्टन्सीचा मुद्दा असू द्या, बरेचसे मुद्दे आज गौरव वर्सेस अमल आपल्याला पाहायला मिळाले. तानिया आणि अमलमधली थोडीफार जी दरार आहे ती दिसून आली. इथेच डिस्कशन करताना अमल सरळ सरळ कुनिकाला सांगतोय की मी जर संचालक झालो तर नक्कीच चिटिंग करेन शेहबाजला जिंकवण्यासाठी. जसं त्या शेहबाजने लास्टच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये चिटिंग करून जिकेला बाहेर काढलं आणि अमलला जिंकवलं. गौरव अमलचं बरंचसं डिस्कशन चाललं होतं. हे डिस्कशन हे त्यांचं कॅरेक्टरवरून चाललेलं डिस्कशन होतं. ते स्ट्रगलवर कधी पोहोचलं कळलंच नाही. आणि याच्यामध्ये अमल हा एक्सप्लेन करत होता कसं त्याचा भाऊ आणि त्याची आई सगळीकडे फिरत होते, सगळीकडे जात होते. 8-8 घंटे सलमान सरला भेटण्यासाठी ते उभे होते नॉर्मल लोकांसारखं. आणि त्यानंतर त्यांना भेटता आलं वगैरे, असं बरंचसं तो काही स्ट्रगल सांगत होता. पण इथे गौरवचा पॉईंट असा होता की तुला 8 तास उभं राहून तरी निदान भेटता तरी येऊ शकतं सलमान खान सारख्यांना, परंतु फरक एवढाच आहे की आमच्यासारख्याला 20-20 वर्ष लागले तरी मे बी भेटता येऊ शकत नाही. आणि खरं आहे ते, आपल्यासारख्या माणसांना कोणी उभं करणार नाही, दारातून हाकलून लावतील. कुठेतरी अमल मलिकला जे नाव भेटलं, चल तुला नॉर्मल सेलिब्रिटीजपेक्षा थोडासा तुम्हाला स्ट्रगल जास्त करावा लागला असेल भेटण्यासाठी, पण ते कम्पॅरिझन तू नॉर्मल माणसाच्या स्ट्रगलशी नाही करता येऊ शकणार. जे जीके सांगत होता तो एकदम नॉर्मल माणसाचा स्ट्रगल सांगत होता आणि ते कुठेतरी ऍक्सेप्ट करून आम्हाला पुढे बोलला असतं तर जास्त चांगलं दिसलं असतं. हा, पण कुठे ना कुठेतरी आम्हाला स्वतःचा मुद्दा रेटतानाच फक्त दिसत होता आणि माझ्या फॅमिलीचा स्ट्रगल केवढा मोठा आहे हेच त्याला फक्त प्रूव्ह करून द्यायचं होतं. एवढंच मला कुठे ना कुठेतरी वाटलं. तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यामध्ये मालतीने एक डायलॉग म्हटला तो खूप भारी होता की ही मुंबई सर्वात मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटी आहे. आमचा स्ट्रगल जो आहे तो इथे राहण्यासाठी, सर्व्हाइव्ह करण्यासाठीचा असतो आणि तिथून पुढे तुमचा स्ट्रगल चालू होतो. पण मालती परफेक्ट बोलते कधी कधी. आणि तिने एक्झाम्पल देताना स्वतःच्या भावांचं पण एक्झाम्पल दिलं. ती म्हटली दीपक चहरला म्हणजे तिच्या भावाला स्ट्रगल करावा लागला, परंतु जो राहुल चहर आहे तिचा चुलत भाऊ, त्याला तेवढा स्ट्रगल नाही करावा लागला, कारण ऑलरेडी फॅमिली सपोर्ट होता. ऑलरेडी दीपक चहर वगैरे यांच्यासारखा सपोर्ट त्याला मिळाला, सपोर्ट गायडन्स हा मिळत गेला. अमल मलिक जिकेला म्हणतोय की माझ्यापेक्षा पण टॅलेंटेड लोक आहेत ज्यांना चान्स नाही मिळाला. तर जिकेला हाच डिफरन्स त्याला सांगायचा होता की टॅलेंटचं मी काही बोलतच नाहीये, परंतु जी फर्स्ट अपॉर्च्युनिटी असते, पहिलं जो अपॉर्च्युनिटी मिळणं गरजेचं असतं ते तुला मिळणं गरजेचं असतं. ते पहिलं दरवाजा तुला उघडला की नंतरचं जे काय असेल हे तुझ्या टॅलेंटवरती आहे. नंतर मग तू कुठून आलायस, कुणाच्या फॅमिलीतून आहेत हे मॅटर नाही करत. तिथे मग तुला टॅलेंट दाखवणं गरजेचं आहे. पण जी फर्स्ट अपॉर्च्युनिटी भेटणं गरजेचं असतं ती न मिळाल्यामुळे पण बरेच जणांचे करिअर हे बनत नाहीत. की इथे 10-20-30 हजाराची नोकरी करणाऱ्या लोकांना साधी नोकरी मिळवण्यासाठी पण किती स्ट्रगल करावा लागतो. त्या बिचारांनी कुठे जाऊन रडायचं. तुम्ही एवढे मोठे सेलिब्रिटीज जर तुमच्या स्ट्रगलचा एवढा बाजार मांडणार असाल तर ह्या बिचारा साध्या माणसांनी कुठे जाऊन रडायचा. अरे लोकांचा एवढे मोठे स्ट्रगल आहेत की हे असले स्ट्रगल ऐकायला कुणाला वेळ आहे. ऍक्सेप्ट, तुमचा स्ट्रगल तुमच्या दृष्टीने नक्की व्हॅल्यू आहे, मान आहे, परंतु या जगामध्ये बरेचसे असे स्ट्रगल आहेत जे की हा स्ट्रगल त्याच्यासमोर काहीच नाही राहत. त्यामुळं ही उदाहरणं देऊन पण फायदाच नाहीये. मग कुठेतरी वाटतं मग अमल जे म्हणतोय आणि तानियाचा जो स्ट्रगल आहे तो मग कुठेतरी मग सेम तर नाही ना असं वाटायला लागतं. तर कुठेतरी जबरदस्तीचा अजेंडा चालवण्यासारखं अमलचं बोलणं वाटत होतं. आणि जे की त्याने निदान ऍक्सेप्ट केलं असतं की बाबा हा चला माझा स्ट्रगल आहे पण ह्याच्यापेक्षा पण कितीतरी लोकांचे मोठे स्ट्रगल आहेत. माझ्या फॅमिलीचं स्ट्रगल आहे पण ह्याच्यापेक्षा पण लोकांचे मोठे स्ट्रगल आहेत. आणि त्याच डिस्कशनच्या वेळी जीके निघून गेला. मग ह्याच डिस्कशनमध्ये एक चांगली गोष्ट मला वाटली की प्रत्येक वेळी फरहानला त्याने खूप चांगल्या प्रकारे इग्नोर केलं. कारण जीके बोलतोय अमल मलिकशी आणि या फरहानला बोलायला कोण भेटत नाही की मध्ये फक्त नाही का किडे करत बसले, मध्ये बोलत बसले. मी पण एवढंच म्हणेन की अमल मलिक तुझ्या भावाच्या जर्नीची व्हॅल्यू नक्कीच आहे, ॲप्रिशिएट, परंतु जीके जे कंपॅरिझन करत होता त्याबरोबर जर कम्पेअर करताना जर सिंपती मिळवायची झाली तर ती तुझ्याकडे जात नाही. कारण कुठे ना कुठेतरी जीके जे उदाहरण द्यायचा प्रयत्न करत होता ते जरा जास्तच हार्ड स्ट्रगलचं उदाहरण तो देत होता. त्यामुळं तुझं स्ट्रगल तिथे झाकला जात होता. नंतर मग सगळ्यांना एक करून ॲप रूममध्ये बोलावण्यात आलं. याच्यामध्ये अश्नूर, प्रणित आणि मालती सगळ्यात अगोदर गेले होते आणि ह्या तिघांनी स्वतःचं सोशल मीडिया फॉलोअर्स न बघता 10% रेशन स्वीकारलं घरासाठी. कारण घराला ऑलरेडी 30% रेशन मिळणार होतं. तर ह्या तिघांनी 10% रेशन मिळवल्यामुळे घराला आता मिळणार होतं 60% रेशन. त्यानंतर मग कुनिका, अमल, फरहाना आणि तानिया ह्या चौघांना आतमध्ये जेव्हा बोलवलं ह्या चौघांनी सेल्फिश होऊन स्वतःचे फॉलोअर्स बघण्याचं ठरवलं आणि रेशनला तिलांजली वाहिली. ॲज एक्सपेक्टेड यांना कोणाचं देणं घेणं पडलेलं नसतं. जेव्हा दुसरी चुका करतील तेव्हा यांना पॉईंट ऑफ करायचं असतं, स्वतःच्या चुका यांना जस्टिफाईड करायच्या असतात. आणि इथे कुठे ना कुठेतरी अश्नूर आणि प्रणितने सुरुवातीला जाऊन आणि मालतीने रेशन न स्वीकारता फॉलोअर्स बघणं स्वीकारलं असतं तर कुठे ना कुठेतरी घराचं रेशन 30% वरतीच राहिलं असतं. त्यावेळी यांच्यावरती ही वेळ आली असती की नाही की रेशनचा पण विचार करणं गरजेचा. गौरव आणि शेहबाज बदेशाह हे बाकी होते जे कॅप्टनशिपचे दावेदार होते. तर गौरवला आतमध्ये बोलवण्यात आलं
आपण याच्या आधी डिस्कशन केलं आहे. त्याला 2 तस्वीर दाखवण्यात आल्या, 2 फोटो दाखवण्यात आले. त्या 2 फोटोमध्ये एक फोटो त्याचा होता, एक फोटो होता शहबाज बदेशाचा. तर त्याला ऑप्शन देण्यात आला, तू जर स्वतःचा फोटो चूज केलास तर तू होशील घराचा नवीन कॅप्टन. आणि त्याबरोबरच ज्या लोकांनी आत्ता आतमध्ये येऊन 30% रेशन कमवलेलं आहे ते रेशन मायनस होईल, म्हणजे घराचं रेशन ओरिजिनल जे होतं 30% तेवढंच राहील आणि त्याबरोबर घराचे सर्व लोक हे नॉमिनेट होतील. दुसरा ऑप्शन दिला शहबाज बदेशा. शहबाज बदेशाचा फोटो चूज केलास तर घराचं 100% रेशन मिळेल, पण तू कॅप्टन होणार नाहीस आणि घरात नो एलिमिनेशन असेल, म्हणजे कोणी एलिमिनेट होणार नाही. जीकेसाठी हा एक परीक्षेचा टाइम होता, कारण तू असा कॅप्टन होऊन जीके करणार काय की जिथे घरातले सर्व नॉमिनेट होणार. आता घरातले सगळे नॉमिनेट झाले तर लास्ट टाइम ह्यांनी काय हैदोस घातला होता घरामध्ये. अभिषेक आणि अश्विनमुळे घरातले सर्व जणांना बिग बॉसने नॉमिनेट केलं होतं, तेव्हा हैदोस घातला होता. कोणी ड्युटी करायला तयार नव्हतं. त्या बिचाऱ्या मृदुलला सळो की पळो करून सोडलं होतं या घरातल्यांनी. आणि जीके ह्या अशी कॅप्टन्सी घेऊन तू ती कॅप्टन्सी कशी काय प्रूव्ह करणार होता आणि ती कॅप्टन्सी कशी काय सक्सेसफुल करणार होता, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या माइंडमध्ये आला. त्यामध्ये मला वाटतं प्रणित आणि अश्नूर सोडली तर जीकेचं कोणीच कामच ऐकलं नसतं. आणि झालं तसंच. जीके बाहेर आला आणि त्यांनी जो डिसिजन घेतला होता बिग बॉसने सगळ्यांना सांगितला. एक्सपेक्टेड बुल्ली गँगने फुल राडा करायला चालू केला. अमाल मलिक, तानिया, शहबाज हे सर्वात जास्त राडा करताना दिसले. त्यातल्या अमाल मलिक आणि शहबाजने असे वाक्य बोललेले आहेत की त्यांनी डायरेक्टली बिग बॉस आणि मेकर्सना पॉईंट आउट केलेलं आहे, कलर्सला पॉईंट आउट केलेलं आहे. आणि त्यांची ही वाक्य अशी होती. अमाल म्हटला पैसा देखील आया है ये जीके बिग बॉस को. ताणे म्हणते मैं कोई काम नहीं करूंगी, ती जीकेला म्हटली. शहबाज बदेशाची बरीचशी वाक्य होती, जो तो टाइमने म्हटलाय. ती सगळी वाक्य मी तुम्हाला सांगतो. शहबाज बदेशा म्हणतो तो बिग बॉसलाच वाटतं की जीके कॅप्टन झाला पाहिजे, मग मला घरी पाठवा. त्यानंतर अजून एक तो म्हणला की सीधा विनरी बना दो जीके को फिर शो का. त्यानंतर तो म्हणाला माँ कसम अभी मुझे घर भेज दो. त्यानंतर अमाल पण बिग बॉसला पॉइंट आउट करून म्हणाला बिग बॉस आप अनफेअर खेले हो, व्ह्यूअर्स भी बाहेर देख रहे. अमाल सरळ म्हणला शो मध्ये सर्वांनी चिटिंग केली, पण पहिली बार शो मध्ये बिग बॉसने चिटिंग केलेली मला पाहायला मिळते. म्हणजे त्यांनी ह्या लोकांनी डायरेक्टली बिग बॉसवरती डायरेक्टली एलिगेशन्स लावायला सुरुवात केली. मला एकच म्हणायचंय, बिग बॉसवरती एलिगेशन लावून पण काय करणार. बिग बॉसनी गौरव समोर ट्रिकी क्वेश्चन ठेवला होता. इथे गौरवनी सेल्फिश न होता कॅप्टन्सी सोडून देणं गरजेचं होतं, कारण अशी कॅप्टन्सी घेऊन फायद्याचं पण नव्हतं. त्यांनी सरासर विचार करायला पाहिजे होता की माझं कोण ऐकणारच नाही, कामच कोण करणार नाही, तर अशी कॅप्टन्सी घेऊन मलाच नंतर नाव ठेवलं जाणार, बोललं जाणार, सगळ्यात अनडिझर्विंग अनसक्सेसफुल कॅप्टन म्हणून मला हिनवलं जाणार. तर अशी कॅप्टन्सी घेऊन करू काय मी. कॅप्टन्सीचा फायदा एकच असतो, तो फायदा असतो तुम्हाला इम्युनिटी मिळते. ती इम्युनिटी मिळाली की तुम्ही घराबाहेर जाण्यासाठी वाचता. परंतु घरामध्ये जीके हा असा कंटेस्टंट आहे जो टॉप 3 मध्ये येतो वोटिंगमध्ये. त्यामध्ये आहेत 9 कंटेस्टंट. याच्यामध्ये जीके हा कुठेही बाहेर जाण्याच्या तरी शक्यतेमध्ये नाहीये. तर जीकेने थोडा तरी विचार करून ही कॅप्टन्सी घ्यायला नको पाहिजे होती. आणि जसं बिग बॉसला पाहिजे होतं की शहबाजने कॅप्टन व्हावं, जसं जीकेला ऑप्शन दिले होते त्यावर मला तरी असं वाटतं की बिग बॉस स्वतःलाच शहबाज कॅप्टन हवा होता. इथे दोन्ही पण बिग बॉसचे फेवरेट फसले. इथे जीके चुकीचा डिसिजन घेऊन मोकळा झाला. ते बिग बॉसला काय पाहिजे होतं, जीकेने कॅप्टन्सी सोडून द्यावी, जेणेकरून तो लोकांना अजून चांगला दिसेल. जीके किती चांगला आहे, जीकेने कॅप्टन्सी सोडून दिली. सर्व लोकांचा त्यांनी विचार केला, लोकांना नॉमिनेट नको व्हावं म्हणून त्यांनी कॅप्टन्सी सोडली, रेशनचा विचार केला. हा एवढा मोठा उदारमतवादी असा जीकेसाठी केलेला प्लॅन होता बिग बॉसचा. आणि दुसरा प्लॅन होता सहज शहबाज बदेशा कॅप्टन बनतोय आणि पुढचे 2 आठवडे शहबाज पण सेफ, अमाल पण सेफ. इथे झालंय उलट. जसं नीतने बिग बॉसचा प्लॅन फसवला तसं जीकेने इथे बिग बॉसचा प्लॅन फसवून टाकला. जीकेने असा निर्णय घेतल्यामुळे शहबाज आणि अमाल हे पूर्णपणे बिथरले आणि वरती आपण जेवढं काही म्हणलं ही सगळी वाक्य त्यांनी बिग बॉसला म्हटली. यामुळे मला तरी आता कुठेतरी वाटते टॉप 5 ह्या दोघांसाठी तरी कुठे ना कुठेतरी निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे. शहबाज टॉप 5 मध्ये जाईल नाही जाईल याचा डाऊट होतं, पण अमाल मलिकसाठी पण मला कुठे ना कुठेतरी डाऊट येतोय की अमाल मलिकला टॉप 6 मध्ये नेतील आणि शेवटच्या आठवड्यामध्ये टॉप 5च्या आधी बाय टाटा सलाम करतील. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. शेवटला पण तो शहबाज गौरवच्या इथे म्हणून म्हणतोय साफ विनर बना दो गौरव को. मी अक्षरशः बीबीला यांनी एक्सपोज केलं, म्हणजे तर एक्सपोज करता येतच, पण घरात राहून यांनी एक्सपोज केलं. फक्त मला एवढंच म्हणायचंय की हे तुम्ही जे आता एक्सपोज केलं बीबीला, याच्या अगोदर तुम्हाला हे पॉईंट्स दिसले नाहीत का? आतापर्यंत तुमच्या टीमसाठी बिग बॉसने नो एलिमिनेशन, नो एविक्शन, सेव्ह करो, सिक्रेट रूम भेजो, कितीतरी विशेष अधिकार दिले बिग बॉसने. त्यावेळी बिग बॉसचा हा बायसपणा यांना दिसला नाही. बिग बॉसने समोरच्या टीम मधून म्हणा किंवा घरामधून म्हणा अवेज बाहेर आला त्यावेळी फेअर एलिमिनेशन झालं होतं का? नेहमी कोणत्या बेसवरती एलिमिनेशन केलं होतं? नगमा बाहेर आली त्यावेळी कसं एलिमिनेशन झालं होतं? बसीर बाहेर आला त्यावेळी 4 लोकांमधून डबल एविक्शन केलं गेलं. त्याच्या आदल्या हप्त्यामध्ये नो एविक्शन केलं गेलं आणि त्या हप्त्यामध्ये डबल एविक्शन केलं गेलं.
त्यानंतर आता अभिषेक बाहेर आला, त्यावेळी 4 लोकांतून डबल एविक्शन केलं गेलं. त्याच्या आदल्या हप्त्यामध्ये नो एविक्शन केलं गेलं. कुनिका आणि अमाल हे ऑलमोस्ट 3 वेळा नॉमिनेशन मध्ये आलेले आहेत. त्या तिन्ही वेळेला कुनिकाच्या वेळेला नो एविक्शन करून कुनिकाला वाचवलं गेलं. शेहबाज बदेशाह, तू घरामध्ये गेलास त्यापासून किती वेळा नॉमिनेट झालास हे सांग. गेले 13 आठवड्यामध्ये मोजून तू 2दा नॉमिनेशन मध्ये आला असशील. ह्या घरातले बरेचसे लोक असे आहेत ही प्रत्येक आठवड्याला नॉमिनेशन मध्ये असतात. तेव्हा तुम्ही लोकांनी हा विचार केला नाही का की बिग बॉस हा बायसनेस, बिग बॉस ही प्लॅनिंग कुणासाठी करतोय? बिग बॉसने ठरवून नॉमिनेशन्स करवले. अभिषेक बाहेर आला, ते एलिमिनेशन तुम्हाला फेअर वाटलं? तुम्हाला बिग बॉसने चॉईस दिली, पहिले 4 लोक जे नॉमिनेट होतील ते नॉमिनेट होतील, नंतरचे सगळे वाचतील, आणि त्या सिक्वेन्सनुसार बिग बॉसने चॉईस दिली आणि 4 लोक नॉमिनेट झाली. मध्ये आले अभिषेक, अश्नूर, गौरव आणि नीलम. आणि ह्यामध्ये नीलम ऑब्व्हियसली लास्टला राहणार होती, परंतु अभिषेकचा पण तर गेम झाला. तर ह्यावेळी तुम्हाला दिसलं नाही का की हा बायसनेस चाललाय, हे फेअर नॉमिनेशन घरामध्ये होत नाहीयेत, फेअर एविक्शन घरामध्ये होत नाहीयेत. आता कसं काय तुम्हाला प्रश्न पडतोय तुमच्यावरती जेव्हा आली, आणि तो ही साधी कॅप्टन्सीचा टास्क आलेला आहे. तुम्ही एकदा काय नॉमिनेट झाले की तुम्ही भितर होता, तुमचं धैर्यच राहत नाही. एवढा कॉन्फिडन्स नाही तुम्हाला तुमच्या वोटर्सवरती, तुमच्या व्ह्युअर्सवरती, तुमच्या चहेत्यांवरती. तर तुम्हाला आपण जे काही मुद्दे डिस्कस केले हे पटतात का? कमेंट करून नक्की सांगा. तुमचं पर्टिक्युलर काय मत असेल, वेगळं काही मत असेल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.